नमस्कार मंडळी, मी आहे मेधा आणि तुम्ही ट्यून केलंय 90.4 ग्रीन FM आणि आपण ऐकतोय डॉक्टर्स रूम हा कार्यक्रम. मंडळी, मागच्या भागात आपण म्हणजे गेले 2 भाग आपण मधुमेह किंवा साखर खाण्यावर आपला कसा कंट्रोल पाहिजे याविषयी बोलतोय. मागच्या आठवड्यात जेव्हा डॉक्टर्स रूम तुम्ही ऐकलं असेल, तुम्हाला लक्षात आलं असेल की लठ्ठपणावर आपण बोललो होतो आणि लठ्ठपणा आणि त्याची जी काही कारणं आहेत किंवा लठ्ठपणामुळे होणारे जे आजार आहेत तर त्याच्यावर पण अगदी आपण डिटेल बोललेलो होतो. आणि आजचा पण आपला विषय तोच असणार आहे, पण आपण डायरेक्ट मधुमेहाबद्दल बोलणार आहे. जसं आपल्याला वोरा सरांनी सांगितलं होतं की साखरेचा संबंध मधुमेहाशी सुद्धा डायरेक्ट आहे किंवा इतर वजन वाढल्यामुळे जे काही अन्य आजार होतात तर त्याच्याशी पण आहे. तर डायरेक्ट आपण साखरेवर बोलण्यापेक्षा थोडंसं आज आपण मधुमेहावर आणि लठ्ठपणा याचा संदर्भ काय आहे या संदर्भात पण आपण बोलूया. मंडळी, खरं तर आपल्याला जेव्हा मधुमेहाविषयी बोलतो आपण तेव्हा आपल्याला आपल्या नजरेसमोर जे डॉक्टर येतात ते डायबेटॉलॉजिस्ट येतात आणि आज मी आपल्या एका डायबेटॉलॉजिस्टनाच बोलवलेले आहे, डॉक्टर रघुनाथ कुलकर्णी. नमस्कार सर. नमस्कार. मागच्या आठवड्यात मी जे बघितलं आणि तुम्ही पण ऐकलीत ती मुलाखत की लठ्ठपणा, स्थूलता, तर स्थूलता आणि मधुमेह याचा खूप जवळचा संबंध आहे असं आम्ही अनेक वर्ष ऐकतोय. कारण एखादी व्यक्ती स्थूल आहे म्हणजे त्या स्थूलतेमुळं बाकी जसे तिला आजार होणार आहेत तसा मधुमेह होणारच आहे. अगदी 100% नाही तरी बऱ्याच लोकांना हे समीकरण लागू पडतं. पण आता तुमच्याशी मी जेव्हा या विषयाबद्दल बोलत होते तेव्हा काहीतरी नवीन समीकरणं यायला लागली आहेत असं तुमच्या बोलण्यातनं माझ्या लक्षात आलं. मी म्हटलं आपण ही सगळी समीकरणं नवीन जी काही घडतात किंवा नवीन संशोधनं पुढे येत आहेत तर त्याविषयी आपण आजच्या या कार्यक्रमात बोलूया. आता खरं तर सध्या स्थूलता वाढतीये हे बरोबर आहे, पण असं नाही की अगदी पुरातन काळी अगदी सगळे स्लिम अँड ट्रिम होते, सगळे बारीक होते, योग्य वजन होतं. त्या काळात पण खूप स्थूल व्यक्ती होत्या. मग आताच्या काळात आपण जेव्हा बघतो तेव्हा तो स्थूलपणा आणि आत्ताचा स्थूलपणा नेमकं काय अंतर आहे याच्यामध्ये? मॅडम, एक चांगला प्रश्न आहे हा, की मागच्या 300 वर्षामध्ये काय बदललं. तर मागच्या 300 वर्षापूर्वी पण आपले जीन्स तेच होते आणि आत्ता पण आपले जीन्स तेच आहेत. फक्त बदल झाला तो आपल्या लाईफस्टाईलमध्ये जे आपण बघत आहे. तर मागच्या 300 वर्षाचा जर आपण हिस्ट्री काढली तर आपलं कॅलरी कन्झम्पशन किंवा शुगर कन्झम्पशन जे आहे ते आता जवळजवळ 110% वाढलेलं आहे. जे 300 वर्षापूर्वीपासून जर आपण कॅल्क्युलेट केलं तर साधारण 100 ते 110% आपण पुढे सरकलेलं आहे फक्त शुगर कन्झम्पशनमध्ये. म्हणजे हा त्यातला सगळ्यात मोठा. आणि शुगर ही जीवघेणी ह्याचा मागे जो वोरा सरांनी जो एक विषय केला त्याच्या मागचं कारणच हे आहे की त्यांच्या अनुषंगाने आणि मलाही असंच वाटतं की शुगरमुळेच शरीरामध्ये होणारे बरेचसे आजार, ओबेसिटी किंवा स्थूलपणा हा एक त्यातला एक मोठा पार्ट आहे. म्हणजे प्रायमरी फॅक्टर तोच आहे. पण त्याशिवाय निगडीत जे दुसरे आजार आहेत जे आपण जसं म्हणतो हार्ट फेलियर किंवा फॅटी लिव्हर डिसीज किंवा त्याशिवाय ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अपनिया, आर्थरायटिस, हे सगळे आजार जे आहेत हे ॲक्च्युली निर्माणच तिथून झाले. आणि मागच्या काही वर्षामध्ये जे संशोधन झालेले आहेत त्याच्यामध्ये हे आढळून आलेलं आहे की आपल्या शरीरातल्या ज्या फॅटच्या पेशी आहेत त्याच्यावर आधारित हे आजार पुढे सरकतात. जर त्यांच्या बिहेवियरमध्ये बदल यायला लागला तर मग हे आजार जे आहेत ते आपल्याला दिसायला लागतात काही वर्षामध्ये. अक्षरशः म्हणजे हे इतकं धक्कादायक आहे की फक्त साखरेचं कन्झम्पशन वाढवल्यामुळं आपल्याला या सगळ्या आजारांना तोंड द्यावं लागतं. कारण आपल्याकडं पूर्वी आयुर्वेद होता आणि छोटी घरगुती औषधं वापरून आपले बरेचसे आजार पण बरे होत होते. पण जसं ग्लोबलायझेशन झालंय तेव्हापासून या गोष्टी आपल्यावर इतक्या हॅमर होत आहेत आणि मग आपोआपच आपल्याला त्या गोष्टी छान वाटायला लागत आहेत. आणि जसं आपण म्हणतो की साखर गोड आहे मग खाऊया, पण ती जीवघेणी कशी कशी ठरतीये वेगवेगळ्या आजारातून हे तुम्ही सांगितल्यावर लक्षात आलं सर. पण आता पुन्हा एक मुद्दा येतो की सगळ्या जाड व्यक्ती मधुमेह घेऊन जगतात असं पण नाही आणि खूप कमी वजन असणारी किंवा बारीक असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा डायबिटीस होते पुढे जाऊन. हे काही गणित कळत नाही आहे, याबद्दल काय सांगाल तुम्ही? हे मॅडम अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की आपण बघतोय समाजामध्ये बरेच तब्येतीने बारीक असणारे किंवा अंडरवेट लोक सुद्धा म्हणतात की माझं शुगर आहे आणि कित्येक पेशंटना आपण इन्सुलिन लागतं. यामध्ये आपल्याला फॅट पॅथॉलॉजी किंवा पॅथोजेनेसिस समजणं गरजेचं आहे. म्हणजे आपण जी चरबी जी आहे आपल्या शरीरातली जी चरबीची ठेवण आहे त्याच्यावर हे आजार आपल्याला दिसतात. चरबीचा जर विचार केला तर त्याच्या 2 कॅटेगरीचे चरबी, एक म्हणजे सबक्युटेनियस फॅट म्हणतो जे आपल्याला बाहेरच्या बाजूला दिसतं, आपल्याला जे पाठीवर आहे किंवा पोटावर आहे,
सेंट्रल ओबेसिटी पार्ट आहे. आणि दुसरा जी चरबी आहे त्याला आम्ही विसरल फॅट म्हणतो. अच्छा. आता महत्वाचा एक कन्सर्न पार्ट आहे की दोन्हीचं ओरिजिन वेगवेगळं आहे, दोन्ही फॅट्सचं. विसरल फॅटची जी फॅट स्टोअर करणारी ज्या पेशी आहेत त्या वेगळ्या आहेत आणि सबक्युटेनियस फॅटच्या पेशी वेगळ्या आहेत. जसंच आपल्या शरीरामध्ये एक्सेस फूड यायला लागतं, म्हणजे आता 300 वर्षापासून आतापर्यंत आपण फक्त शुगर म्हणतोय, पण आपण विचार करा की 300 वर्षापूर्वी लोकांना फूड शॉर्टेज होतं, त्याच्यामध्ये त्या पेशींचं बिहेवियर वेगवेगळं होतं. आणि आत्ता एक्सेस फूड जे आहे त्या एक्सेस फूडमुळे ह्या पेशींना स्टोरेज कॅपॅसिटीजमध्ये चेंजेस झालेले आहेत आणि मल्टिप्लिकेशन झालेले आहेत. अच्छा. मग हा मुख्य पार्ट आहे की जेव्हा आपल्या शरीरात एक्सेस फूड यायला लागतं, आपण बघतो की पिडियाट्रिक ओबेसिटी किंवा लहान मुलांमध्ये जे स्थूलपणा यायला लागला त्याचं कारण आहे एक्सेस फूड कन्झम्पशन. आणि हे एक्सेस फूड कन्झम्पशनमुळे पहिला प्रॉब्लेम हा येतो की हार्मोन चेंजेस यायला लागतात आणि फॅट सबक्युटेनियस स्पेसमध्ये दिसायला लागतं. म्हणजे जसं पाठीवर, पायावर, पोटावर त्या मुलांना फॅट यायला लागतं, त्याला आपण सबक्युटेनियस फॅट म्हणतो. आणि हे सबक्युटेनियस ज्या पेशी असतात यांची साधारण जी कॅपॅसिटी आहे ती साधारण त्यांचा साईज असतो 70 ते 130 मायक्रॉन. पण यांच्यामध्ये एक कॅपॅसिटी असते की ते त्यांचा साईज वाढवू शकतात आणि नंबर पण वाढवू शकतात. आता लहान मुलांमध्ये जसंच एक्सेस फूड यायला लागतंय तसं त्याची कॅपॅसिटी पण वाढते आणि नंबर पण वाढायला लागतं. असं करत करत साधारण जेव्हा तो मुलगा किंवा मुलगी 17-18 वर्षापर्यंत होते तेव्हा तिथे साधारण हे लेवल मेंटेन होऊन जाते. आणि मग हे जे साधारण 100 बिलियनचे जे फॅट सेल्स असतात ह्या एक फायनल स्टेजवर येतात आणि तिथे ती मल्टिप्लिकेशन स्टॉप होतं त्याची. आणि मग दुसरा प्रॉब्लेम कुठे येतो, यानंतर सुद्धा जर ती ओबेसिटी पार्ट किंवा जो एक्सेस फूड कन्झम्पशन चालू राहिलं तर मग हे जे फॅट आहे हे आत पर्कोलेट व्हायला लागते. म्हणजे ते बाहेरच्या एक्सटर्नल सरफेसवरनं आत जायला लागते आणि मग हेच फॅट आपल्या लिव्हरमध्ये जाऊन बसतं, ज्याला आम्ही NAFLD नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज म्हणतो, जे पुढे जाऊन लिव्हर सिरोसिसमध्ये कन्वर्ट होतं किंवा काही पेशंटला कॅन्सरमध्ये कन्वर्ट होतं. ह्या लिव्हरच्या फॅट स्टोरेज एक्सेस झाल्यामुळे ह्याच्यातून मोस्ट ऑफ द टाइम डायबिटीज सुरू होतं. आणि दुसरा इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणून एक प्रकार उत्पन्न होतो, ज्याच्यात हे लिव्हर फॅट जे आहे हे सगळीकडे पसरून इन्सुलिनला काम करू देत नाही आणि शुगर चालू होते. मग आता हे लेटेस्ट सगळं डेटा अशा पद्धतीचा येतोय की कुठून निर्माण झाला आहे या फॅटचा. हेच फॅट जेव्हा एक्सेसमध्ये जातं आणि हार्टच्या चारी बाजूला येतं तेव्हा हार्ट मसल्स हळूहळू काम करणं कमी करतात आणि पेशंटला पुढे जाऊन हार्ट फेलियर विथ प्रिझर्व्ड इजेक्शन फ्रॅक्शन म्हणून एक प्रॉब्लेम दिसायला लागतो. मग हे हार्टच्या बाजूला फॅट झालं तर असं उत्पन्न होतं. त्याच्याशिवाय किडनीच्या बाजूला जर हे फॅट झालं तर आपण त्याला पेरिनेफ्रिक फॅट एक्सेस म्हणतो. तिथेही या फॅटला प्रॉब्लेम यायला लागतात आणि मग किडनीला प्रॉब्लेम यायला लागतो. असाच हे प्रॉब्लेम मेंदूला पण जातो आणि मेंदूला पण हे फॅट जमा व्हायला लागतं आणि पुढे जाऊन हे प्रॉब्लेम. म्हणजे हे जे एक्सेस फॅट आपण कन्झ्युम करत आहे किंवा जी शुगर जी आत जाऊन फॅटमध्ये कन्वर्ट होत आहे ही अशा पद्धतीने आपल्या शरीरामध्ये हेड टू टो आपल्या शरीराला नुकसान करत आहे. आणि हे आपल्याला कळतं तोपर्यंत ऑलरेडी उशीर झालेला असतो. त्यामुळे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आपण जे म्हणतो वाचतो हे ऍक्च्युली सुरुवात पिडियाट्रिक एज ग्रुप पासून चालू झाली पाहिजे की इथे आपल्याला शुगर कन्झम्पशनला आपल्याला आळा घालता आला पाहिजे. आणि त्याशिवाय आपल्याला रेग्युलर बेसिसवरती ह्या मुलांचं जे ओबीस आहेत यांचं असेसमेंट करता आलं पाहिजे की ह्यांचं विसरल फॅट काय आणि सबक्युटेनियस फॅट काय. जोपर्यंत आपल्याला हे क्लॅरिटी होत नाही की यांचं विसरल फॅट कसं आहे त्या बेसवर आपण यांचं फ्युचर नाही डिसाईड करू शकत. आणि या बऱ्याच मुलांना मुलींना काही गायनेक प्रॉब्लेम चालू होतात, काही मुलांना इनफर्टिलिटी आणि हे प्रॉब्लेम्स हे सगळे प्रॉब्लेम रिलेटेड आहेत त्या एक्सेस फॅटमुळे. त्यामुळे आता सध्या हॉट टॉपिक जो आहे तो आम्ही फॅट म्हणतोय, पण हा फॅट सुद्धा निर्माण व्हायचा मागे कॉन्ट्रीब्युटरी शुगरच आहे, कारण आपण एक्सेस शुगर घेतोय आणि एक्सेस शुगर, शुगरी ड्रिंक किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यामुळे हे फॅट कन्व्हर्जन वाढलंय आणि ऑटोमॅटिकली हे आतले आजार वाढलेले आहेत. तर खूप गुंता आहे, पण हा गुंता आपल्याला जर लवकर कळला तर आपण सोडवू शकतो. नक्कीच. सर, हे सगळं सांगताना अक्षरशः आमच्या मनाचा अतिशय गोंधळ होऊ शकतो
कारण आपण जाड आहे म्हणजे आपली चरबी जास्त आहे की आपण बारीक आहे तरी पण आपल्या शरीरात चरबी जास्त आहे याचा गोंधळ होऊ शकतो. याचं क्लॅरिफिकेशन आपण करूयाच. पण एक ब्रेक घेते आणि आणखी डिटेलमध्ये जाऊया आणि लोकांच्या मनात कोणताही गोंधळ उडणार नाही याची काळजी घेऊया आणि सगळ्या गोष्टी त्यांना सांगूया. 90.4 Green FM. सुनो ग्रीन, रहो एव्हरग्रीन. ब्रेक नंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी. आज आपण बोलतोय डायबिटॉलॉजिस्ट डॉक्टर रघुनाथ कुलकर्णी यांच्याशी आणि एक वेगळा विषय मंडळी आज तुम्ही ऐकत असाल की स्थूलपणा असणाऱ्या सगळ्या लोकांनाच डायबिटीस होतो असं नाही, पण ज्या बारीक व्यक्ती आहेत, कमी वजन आहे त्या लोकांना सुद्धा डायबिटीस होऊ शकतो. या संदर्भातच डॉक्टर आपल्याशी बोलत आहेत. सर, मी म्हटलं आता तसं की बारीक व्यक्ती आहे तरी तिला डायबिटीस आहे, मग याच्यामध्ये त्याच्या शरीरात असणाऱ्या फॅट्सचा म्हणजे चरबीचा संबंध आहे, वाढलेली आहे चरबी, हे ओळखायचं कसं? आपण बाकी सगळं बघतो, तर शुगर वाढली आपण बघतो, चेक करतो, पण ही चरबी वाढलेली आहे त्या व्यक्तीच्या शरीरातली, हे ओळखायचं कसं, ते मोजायचं कसं? करेक्ट मॅडम, अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण एखाद्या व्यक्तीला आपण स्थूल कसं कधी म्हणू शकतो किंवा नॉर्मल फॅट पर्सेंटेज काय, तर काही पॅरामीटर्स WHO टाकलेले आहेत, ज्याच्यामध्ये एक महत्त्वाचा पॅरामीटर आहे BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स. तर तो साधारण त्याची लेवल 27च्या जर जास्त असेल तर आम्ही त्याला ओबीसमध्ये म्हणतो. 24 ते 27च्या मध्ये असेल तर त्याला आम्ही ओव्हरवेटमध्ये कॅटेगरीत टाकतो. हे एक सामान्य डेफिनेशन झालेली आहे. त्याशिवाय काही दुसरे पॅरामीटर्स आहेत ज्याच्यावर आधारित सुद्धा आम्ही म्हणू शकतो की ह्या व्यक्तीला स्थूलपणा आहे. जसं की वेस्ट अपॉन हाईटचा रेशो जो 0.5 पेक्षा जास्त असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा आम्ही स्थूल म्हणतो. आणि एक पॅरामीटर आहे ज्याच्यात बॉडी फॅट पर्सेंटेज असेस करू शकतो आपण, ज्याचे काही डिव्हायसेस आहेत ज्याबद्दल मी बोलीनच. तर त्याच्यामध्ये जर एखाद्या व्यक्ती जसं मेल असेल, जर पुरुष असेल आणि त्या पुरुषामध्ये जर 25% फॅट पर्सेंटेज जास्त आहे तर त्या व्यक्तीला आम्ही ओबीस कॅटेगरीत क्लासिफाय करतो. आणि स्त्रियांमध्ये हेच पर्सेंटेज 35च्या पुढे असतं. 35च्या पुढे जर असेल तर त्या स्त्रीला आपण ओबीस म्हणून कॅटेगराईज करतो. त्याशिवाय काही वेस्ट हिप सर्कम्फेरन्स म्हणून आहे. पण कॅटेगरायझेशन महत्त्वाचं आहे कारण की सबक्युटेनियस फॅट सुद्धा महत्त्वाचा आहे, कॉन्ट्रीब्युटरी आहे आजारांमध्ये. म्हणून सबक्युटेनियस फॅट जर एखाद्या व्यक्तीचं जास्त असेल तर आम्ही त्यांना गाईड करतो. जरी त्यांचं विसरल फॅट कमी असलं म्हणजे आतलं फॅट कमी असलं तरी आम्ही त्यांना गाईड करतो की दिस इज द टाइम, आत्ता तुम्ही ॲक्शन घेतली आणि जर फॅट कमी केला तर पुढे जाऊन तुम्हाला काही अशा पद्धतीच्या डिसिजांचा सामना करायला लागणार नाही. ओबेसिटीमध्ये मेटाबॉलिकली हेल्दी ओबेसिटी एक असते ज्याच्यामध्ये पेशंटला विसरल फॅट कमी असतं पण ओबीस असतं. आणि मेटाबॉलिकली अनहेल्दी ओबेसिटी असते ज्याच्यामध्ये विसरल फॅट पण जास्त असतं, बाहेरचं फॅट पण जास्त असतं. तर हे कॅटेगरायझेशन हे सुरुवातीलाच महत्वाचं आहे. म्हणजे एक ठराविक वजनाच्या पुढे आपल्या उंचीनुसार वजन जातंय असं म्हणल्यावर खरं तर आपण जागं व्हायला पाहिजे. सर, टोफी हा एक शब्द आजकाल ऐकायला मिळतोय आम्हाला, तर भारतीय लोकांच्या संदर्भात याचा काय संदर्भ, काय सांगाल तुम्ही? बरोबर आहे मॅडम. टोफी म्हणजे थिन इनसाइड अँड आउटसाइड फॅट. जे मी आता जसं बोललो की विसरल फॅट म्हणजे बाहेरून ती व्यक्ती जाड दिसत असली तरी सुद्धा आतून त्याचं फॅट पर्सेंटेज बघितल्याशिवाय आपल्याला सांगता येत नाही की ती व्यक्ती किती रिस्कमध्ये आहे. साधारण 2000 साली पुण्याचे एक डॉक्टर आहेत, डॉक्टर याज्ञिक सर म्हणून, तर ते सायंटिस्ट आहेत या विषयामध्ये. तर त्यांनी आपली आणि एक युरोपियन डॉक्टरांच्या बरोबर एक स्वतःचं फॅट पर्सेंटेज चेक केला. तर त्याच्यामध्ये त्यांच्या हे लक्षात आलं की याज्ञिक सरांचं फॅट पर्सेंटेज हे ते तब्येतीने बारीक असून सुद्धा त्यांचं जास्त होतं. आणि त्या युरोपियन डॉक्टरांचं तब्येतीने हायटेड आणि उंच असून सुद्धा त्यांचं बॉडी वेट पण साधारण एक जास्त होतं पण त्यांचं फॅट पर्सेंटेज कमी होतं. म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे की जसं बाहेरून दिसतं तसं आपण अंदाज नाही करू शकत. आपल्याला त्याचं एक प्रॉपर असेसमेंट करायला लागतं आणि त्या असेसमेंटसाठी काही विशिष्ट टूल्स पण आपल्याकडे उपलब्ध आहेत. आम्ही आता सध्या एक टूल म्हणजे एक गोल्ड स्टँडर्ड म्हणतो ज्याला मी डेक्सा स्कॅन म्हणतो, म्हणजे ड्युअल एनर्जी ॲब्झॉर्प्शिओमेट्री असं एक स्कॅन इथे सांगलीत नाही आहे पण पुण्यामध्ये उपलब्ध आहे काही हॉस्पिटल्समध्ये. त्यामध्ये आम्हाला एक पोटाचा स्कॅन असतो. त्या स्कॅनमध्ये आपल्याला पोटामध्ये कुठल्या कुठल्या पॉईंटवरती फॅट आहे आणि ते पॅथॉलॉजिकल आहे किंवा
कंट्रोल्ड याच्यात आहे, अशा गोष्टी कळतात. त्याला एक कम्पॅरेबल एक दुसरं मशीन उपलब्ध असतं, ज्याला आम्ही बायो इलेक्ट्रिकल इम्पिडन्स म्हणतो. म्हणजे अल्ट्रासाऊंड गायडेड आहे ते. त्या मशीनच्या द्वारे सुद्धा आपल्याला आपल्या विसरल फॅट त्याचं आणि आपल्या बाहेरचं फॅट त्याचं पण एक असेसमेंट, एक जजमेंट येतं आणि त्या आधारे आपण त्या व्यक्तीला पुढची रिस्क काय आहे हे सुद्धा आपण एक अंदाज करू शकतो. तर हे साधारण हे आपल्याकडे टूल्स उपलब्ध आहेत आणि ह्या टूल्सचा आपण वापर करू शकतो. मग ह्या टूलचा वापर करून आपण हे जाणून घेऊ शकतो की आपलं आतलं फॅट जे दिसत नाहीये ते जास्त आहे आणि मग त्याच्यावर काम करायला पाहिजे हे आपल्या लक्षात येतं. मगाशी पण तुमच्या बोलण्यात आलं सर की अति खाणं, एक्सेस खाणं यामुळे सुद्धा आपल्याला स्थूलपणा येऊ शकतो. नेमका काय रोल आहे, म्हणजे आपली इटिंग हॅबिट जी आहे तर तिचा रोल आपल्या स्थूलपणामध्ये किती आहे? अति खाणारी मंडळी खूप बारीक असतात, तर मग हा संदर्भ लक्षात येत नाही. काय सांगाल तुम्ही? मॅडम, एक 10 मधने एक 8 ते 9 लोकांना म्हणजे हा प्रॉब्लेम पॅथॉलॉजिकल नसतो, हा प्रॉब्लेम बिहेवियरल आहे. ओके. आपल्या एक इटिंग हॅबिट्समध्ये 2 प्रकारचे इटिंग हॅबिट्स आहेत. एक म्हणजे ज्याला मी होमोस्टॅटिक इटिंग हॅबिट म्हणतो, म्हणजे नीड बेस्ड. म्हणजे भूक लागली की खाणं, बरोबर आहे. आणि दुसरी इटिंग हॅबिट आहे, त्याला मी हेडोनिक इटिंग म्हणतो. हेडोनिक इटिंग म्हणजे दॅट इज कॉल्ड एज प्लेजर इटिंग. जेव्हा आपण एखाद्या पदार्थाला प्लेजर म्हणून खायला लागतो, जी आपल्याकडे म्हणजे भारतात बऱ्यापैकी आपल्याकडे पदार्थ पण तसे उपलब्ध आहेत, त्यामुळे प्रत्येकाला ही एक हॅबिट आहे. तर हा जो बिहेवियरल प्रॉब्लेम आहे याच्यामुळे आपण एक्सेस कन्झम्पशन करतो. तर प्रत्येकाने ज्याला एक रिस्क आहे ओबेसिटीची, तर त्या व्यक्तींनी ही काळजी घेणं अपेक्षित आहे की आपण प्लेजर इटिंग तर करत नाहीये आणि हाच मूळ कारण आहे सगळ्या आजारांचा. पुढे जाऊन जे आपण बघतो ते ह्याचाच बेस आहे. बरोबर. अति सर्वत्र वर्जयत म्हणलंय मंडळी, किंवा भूक आहे त्याच्यापेक्षा 2 घास कमी खावा हे आपले पूर्वज का सांगायचे, तर त्याचं मूळ यामध्ये आहे की आपण एखादी गोष्ट आपल्या जिभेला चांगली लागते म्हणून खात जातो, पण त्याचा दुष्परिणाम केवढा मोठा होतो पुढे जाऊन हेच आपल्या या मुलाखतीत तुम्हाला वारंवार जाणवेल. आता आपल्या लक्षात आलं की आतली चरबी जास्त वाढतीये किंवा वरून सुद्धा वाढतीये, ती पुढे आत वाढण्याची पण शक्यता आहे. तर हे जर आपल्याला थांबवायचं आहे, आपल्याला ह्याच्यावर उपचार करायचे, तर याबद्दल काय काय तुम्ही सांगाल? की एकूण स्थूलपणावर नवीन काही औषधं आलेली आहेत, अशी जी औषधं आहेत तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे अनेक ठिकाणीही मिळतात किंवा प्रिस्क्राईब केल्याशिवाय मिळत नाहीत. काय आहे या संदर्भात सगळं जरा डिटेल सांगूयात आपण. आता जर GLP-1 म्हणून जी औषधं जी लेट मार्केटमध्ये आलेली आहेत आणि प्रत्येकाने गुगलवर कुठे ना कुठे याचं ऐकलं असेल, आणि आता सध्या जगात सगळ्यात जास्त विकली जाणारी औषधांच्या कॅटेगरीत ह्याचं नाव आहे. ओके. ती औषधं सीमाग्लुटाइड किंवा टिरझापिटाइड अशा नावांनी उपलब्ध आहेत मार्केटमध्ये. भारतामध्ये सुद्धा ही औषधं उपलब्ध आहेत. फक्त ह्याच्यात एकच आहे की ही औषधं घेत असताना आपण काही बेसिक गोष्टींचा विचार केल्याशिवाय पुढे जाऊ नये, की जी व्यक्ती ही औषधं प्रिस्क्राईब करते ती त्याची एक्सपर्ट आहे की नाही. प्रिस्क्रिप्शन करणारे डॉक्टर्स वेगवेगळ्या कॅटेगरीचे असू शकतात, जे मेटाबॉलिक फिजिशियन आम्ही म्हणतो ज्यांना, त्या कॅटेगरीतले डॉक्टर्स असतात आणि हे या आजारांना डील करणारे असतात. मे बी डायबेटॉलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट, इवन गायनेकोलॉजिस्ट सुद्धा आता इन्फर्टिलिटी किंवा या केसेसमध्ये, म्हणजे ओबेसिटी रिलेटेड इन्फर्टिलिटी किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम वगैरे या कॅटेगरीतल्या लोकांना सुद्धा ही औषधं वेट लॉसच्या दृष्टीने वापरली जातात. फक्त काही महत्त्वाच्या गोष्टी मी ह्याच्यात ॲडिशन म्हणून सांगतो की ह्या औषधांचे लॉंग रनचा काही साईड इफेक्टला विचार करतात. औषध चालू करायच्या आधी काही बेसिक स्क्रीनिंग अपेक्षित असतात. त्या बेसिक स्क्रीनिंग मी इन शॉर्ट 2-3 पॉईंट सांगतो. की एक म्हणजे अबडॉमिनल सोनोग्राफी, ज्याच्यामध्ये पित्ताशयाचे खडे आहेत की नाही किंवा पॅनक्रियाचं स्टेटस काय आहे हे बघणं अपेक्षित असतं. दुसरं म्हणजे डोळ्यावर काही साईड इफेक्ट असतात. काही थोडा बहुत डेटा इंटरनॅशनल आहे ज्याच्यात म्हटलं गेलं की कुठेतरी हे डोळ्याला साईड इफेक्ट करू शकते, तर त्याला आम्ही NAION म्हणतो, म्हणजे नॉन आर्टरियल इस्केमिक ऑप्टिक न्यूरोपॅथी. अशा पद्धतीचा एक आजार आहे. तर अशा पद्धतीचे काही आजार आहेत जे डोळ्यावर बसू शकतात. म्हणून हे GLP कॅटेगरीची औषधं चालू करायच्या आधी आपण ह्या सगळ्या गोष्टी चेक करून, किंवा थायरॉइडला एक आजार आहे ज्याला आम्ही मेड्युलरी कार्सिनोमा म्हणतो, तर हे सगळं चेक केल्याशिवाय आणि प्रॉपर डिटेल हिस्ट्री डॉक्टरांच्याकडे जाऊन दिल्याशिवाय आपण गडबडीत ही औषधं कुठून तरी इकडून तिकडून मागवायचा प्रयत्न करू नये. हे लिगल नाही आहे हे अशा पद्धती, कारण ही औषधं शेड्यूल ड्रग्समध्ये आहेत.
त्यामुळे आपण याच्यावरती विशेष लक्ष आहे गव्हर्नमेंटचं. म्हणून ही अशा पद्धतीची औषधं अनऑथोराइज्ड व्यक्तीच्या सल्ल्याने घेऊ नये हे अपेक्षित आहे, कारण याचे साईड इफेक्ट असू शकतात बरेचसे. बरोबर. आणि याच्या लॉंग टर्मचे बेनिफिट आहेत हे नक्कीच खरं, पण याचे असे साईड इफेक्ट आहेत जे रेअर आहेत पण येऊ शकतात. तर प्रत्येक व्यक्तीने ह्या औषधं चालू करायच्या आधी ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं अपेक्षित आहे. आणि त्यांना ट्रीटिंग कन्सल्टंट जेही असतील त्यांनी सुद्धा देत असताना ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं अपेक्षित आहे. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. जेव्हा एखादी व्यक्ती डॉक्टरांकडे जाते आणि डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलं म्हणून ती यासारखी इंजेक्शन्स किंवा औषधं घेते, त्यावेळेला डॉक्टरांची पण तेवढीच जबाबदारी असते की त्या पेशंटला हे काही साईड इफेक्ट होणार नाहीत ना, त्याच्यासाठी काय काय तुम्ही सांगितली ती स्क्रीनिंग करणं खूप महत्वाचं आहे. आणि हे जे औषध आहे आता आपल्याला सांगितलं सरांनी, तर मंडळी आत्ता जे सांगितलं सरांनी ते फार महत्वाचं आहे की कुणाच्या तरी ओळखीनं की मला तुझ्यासारखं मला पण वजन कमी करायचं आहे म्हणून तू घे आणि मला दे, अशा पद्धतीचं पण आपल्याकडे सर्रास चालतं ह्या गोष्टी की मला झालं नाही आहे काही तर तुला पण होणार नाही, मी तुला आणून देतो तू घे, म्हणजे असेच वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. तर ते नाही करता कामा. आणि एक पॉइंट आहे म्हणजे आता तरुण मुली ज्यांचं लग्नाचं वय आहे आणि ज्या स्थूलपणाने ग्रसित आहेत, तर अशा काही मुलींचे पॅरेंट्स सुद्धा डॉक्टरांच्याकडे जाऊन रिक्वेस्ट करू शकतात की आमच्या मुलीला जरा तब्येत कमी करून हवी आहे, तर असं काही आपण करू शकतो का. पण ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आधी, कोणत्याही पद्धतीने हे ट्रीटमेंट चालू करायच्या आधी काही बेसिक फंडामेंटल जे रिक्वायरमेंट्स आहेत ते पूर्ण करून ती व्यक्ती एलिजिबल आहे की नाही हे कन्फर्म केल्याशिवाय ही अशी कोणती औषधं वापरू नये, वापरता येत नाही. नक्कीच नक्कीच. आता एका औषधाबद्दल आपण बोललो, पण सर डायबिटीस सारखा आजार आहे आपल्याला आणि एकदा तो सुरू झाला की आपल्याला लाईफ लॉंग औषधं घ्यावी लागतात, गोळ्या असतील, इन्शुरन्स असेल, तर याबद्दल काय सांगाल तुम्ही? यामध्ये काही नवीन संशोधनं आलेली आहेत आणि अशी चांगली ड्रग्ज आहेत की जे घेतल्यामुळं लवकरात लवकर रुग्णाची जी शुगर आहे ती नॉर्मल होते आणि मग त्यानं ज्या काही गोष्टी पथ्य म्हणून पाळायच्या आहेत लाईफ लॉंग, तर त्या पाळल्या की या औषधोपचारानं तो एकदम व्यवस्थित जीवन जगू शकतो. काय सांगाल? आता म्हणजे आता मागचं जे आपलं डिस्कशन होतं त्याच्यातच मी कंटिन्युअस आपल्याला GLP बद्दलच सांगतो पहिले की GLP ही औषधं जे आहेत, आता त्याच्यात एक ॲडिशन आहे म्हणजे GLP प्लस GIP म्हणून जे कॉम्बिनेशन, त्याला मी टिर्झापिटाइड म्हणतो. GLP GIP आणि ग्लुकेगॉन ॲनालॉगचं कॉम्बिनेशन येते, त्याला मी रुटॅट्रोटाइड म्हणतोय. आणि हे तिन्हीचं हे कॉम्बिनेशन जे आहे हे पण एक उपलब्ध होणार आहे पुढच्या 6 महिन्यात. त्याच्या पुढे वर्षभराने एक ओर्फोग्रिप्रोझान म्हणून एक नवीन औषध येते, ते ओरल ड्रग येणार आहे. म्हणजे हे जे ट्रिपल ड्रग आहेत त्याचं एक टॅबलेट फॉर्म मध्ये सुद्धा उपलब्ध होणार आहे. ते आता ओरल फॉर्म मध्ये सुद्धा येणार आहे. ओरल फॉर्म मध्ये सीमाग्लुटाइड उपलब्ध आहे, पण ते सिंगल GLP ला काम करणार आहे. आता ट्रिपल वरती पण आपल्याला एखादं पुढच्या काही वर्षात, 1-2 वर्षात ओरल ड्रग येणार आहे. आणि महत्वाचा पाठ आहे की आता ही सगळी औषधं प्रायमरीली याचा निर्माणच झाला किंवा उत्पादन झालं ते शुगर कंट्रोलसाठी आहे ऍक्च्युली, म्हणजे ती डायबिटीजची औषधं आहेत. ही काही प्रायमरीली वजन कमी करायची औषधं नाही आहेत. पण जेव्हा ही औषधं वापरली गेली तेव्हा लक्षात आलं की ही औषधांच्यामुळे शुगर तर कमी होतेच आहे, पण त्याबरोबर ही थोड्या प्रमाणात मेंदूच्या त्या हायपोथॅलेमस म्हणून पार्ट आहे ज्याच्यात ते न्यूरॉन्स काम करत असतात, त्यांना पण सटायटी सेंटरला स्टिम्युलेट करून त्याचं पण काम करत आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला भूक लागत नाही. म्हणून त्याचे काही बेनिफिट्स उत्पन्न झालेले आहेत. इन्सुलिन रेजिस्टन्स कमी व्हायला लागलाय आणि त्यामुळे हे डबल बेनिफिट आपल्याला मिळालेलं आहे या औषधांमुळे. ही एक मोठी क्रांती आपल्याला दिसते. या औषधांचा वापर योग्यरित्या किंवा ज्युडिशियसली वापर झाला तर बऱ्यापैकी आपल्या आजारांवरती आपल्याला नियंत्रण करण्यात हेल्प होईल. ही पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे आता ह्याच्या पुढे जर गेलं तर आपण बरेचसे पेशंट्सना इन्सुलिनची गरज पडत आहे. तर आता सध्या लेटेस्ट जे डेव्हलपमेंट आहे ते अविकली नावाचं एक इन्सुलिन आलेलं आहे मार्केटमध्ये. फक्त ह्याचं एक मोठं बेनिफिट आहे की हे वन्स इन अ वीकली आहे. ते आठवडाभर ते इन्सुलिन काम करत राहू शकते. तर हे इन्सुलिन पण उपलब्ध झालेलं आहे. आत्ताच मी बघतोय की आपल्या पेशंट्समध्ये बरंच अवेअरनेस आहे. फक्त कसं आहे की माहिती पाहिजे की आपल्याला कोणत्या वेळेला किती डोसेज वापरायला पाहिजे आणि त्याच्याबरोबर हायपोग्लायसिमीची रिस्क किती आहे, पेशंटला असणारे बाकीचे जे कोमॉर्बिडिटीज आहेत, हार्ट प्रॉब्लेम आहे किंवा किडनी प्रॉब्लेम, हे कितपत आहेत. आणि आता पुढचे काही डेटा येईपर्यंत थोडंसं आम्हाला स्लो स्टडी पण या इन्सुलिनमध्ये पण जायला लागेल, जे आम्ही मागच्या कित्येक वर्षांपासून तसंच करत आहे. खरंच म्हणजे जेव्हा आपण या मधुमेहाचा म्हणजे डायबिटीसचा विचार करतो तर अनेक औषधं आपल्याला अपग्रेडेड येत आहेत, चांगले परिणाम देणारी औषधं येत आहेत. पण हे सगळं खरं असलं मंडळी तरी पण सरांनी मगाशी सांगितली एक गोष्ट की आपण
भूक लागल्यावर जे खाणं आहे ते जर केलं तर आपली अशीही शुगर नॉर्मल राहू शकते, योग्य त्या गोळ्या औषधं ज्या आपल्याला डॉक्टरनी दिलेल्या आहेत त्या घेऊन. त्यामुळं मला वाटेल तसं मी खाईन, मला आवडतं म्हणून मी खाईन आणि मग मी इन्शुलिन घेईन, त्याचं प्रमाण वाढेल तरी मला चालेल असं न करता तुम्ही कमी खावा, भूक लागल्यावरच आणखी 4 घास गरजेपेक्षा कमी खावा. असं केलं तर आपल्याला या मोठ्या मोठ्या औषधांपर्यंत जावंच लागणार नाही. आणि या 3 मुलाखतींचा भाग तुम्ही ऐकलात मंडळी, की डॉक्टर व्होरांच्या बरोबर आपण मूळ त्या पुस्तकाविषयी ऐकलं की साखर गोड पण जीवघेणी. दुसरा भाग आपण लठ्ठपणाबद्दल ऐकला आणि आज आपण ऐकलं की मधुमेह याचा संबंध नेमका कसा आहे. म्हणजे वरून दिसणारा लठ्ठपणा मधुमेहाला कारणीभूत आहे का, बारीक असणारी व्यक्ती सुद्धा मधुमेह होऊ शकते, त्याच्यासाठी काय कारणीभूत आहे, या सगळ्याविषयी आपण डिटेल बघितलेला आहे. आणि शेवटी आता आपल्या प्रत्येकाच्या हातात ही गोष्ट आहे की आपल्याला जो आजार झालेला आहे किंवा आपल्याला जो मधुमेह झालेला आहे तो मी कसा कंट्रोल ठेवेन, बरोबर. पण तरीसुद्धा या पुस्तकाबद्दल तुम्हाला नक्कीच खूप उत्सुकता असेल आणि हे पुस्तक जे आहे ते तुम्हाला जर हवं असेल तर ते कुठं मिळेल, तर आपल्या सांगलीच्या ताम्हनकर बुक सेलर जे आहेत तर त्यांच्याकडे पण हे पुस्तक अवेलेबल आहे. आणि आम्हाला ऐकणारे जी मंडळी आउट ऑफ सांगली असतील तर त्यांना मेहता बुक सेलर कोल्हापूरचे जे आहेत तर तिथं सुद्धा हे पुस्तक अवेलेबल आहे. तेव्हा हे पुस्तक खरं तर आवर्जून वाचा, म्हणजे आपले डोळे आणखीन उघडतील. काही गोष्टी आपल्याला सांगितलेल्या असतात कुणीतरी, पण हे पुस्तक वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की नेमकी साखर काय करते आपल्या आयुष्यात. खूप छान छान लेख आहेत याच्यामध्ये, ते वाचा आणि आपलं आयुष्य निरोगी ठेवा असं म्हणेन मी. जर तुम्ही इथं येऊन या मधुमेहाबद्दल किंवा मधुमेहामध्ये नवीन नवीन काय काय संशोधन येत आहेत तर त्याबद्दल आज इथे येऊन सांगितलं, खूप मनापासून धन्यवाद. आणि हे सगळं ऐकून आपले लिसनर्स जे आहेत तर ते नक्कीच चांगला निर्णय घेतील आपल्या मधुमेहाला घेऊन आणि आपलं आयुष्य चांगलं ठेवतील असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही इथे येऊन हे सगळं सांगितलं, मनापासून धन्यवाद. थँक्यू.